याला आरंभ रेषा म्हणतात का? या बाजूने 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 140, 150, 160, 170 आणि 180 इथपर्यंत कोण मोजता येतो का आपल्याला? त्यानंतर या बाजूने सुद्धा 0, 10, 20, 30 असा 180 पर्यंत कोण मोजता येतो. म्हणजे दोन्ही पण पद्धतीने कोण मापकावर कोण मोजता येतो. या गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वात प्रथम काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचे असतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं प्रतल समजून घ्यायचं आपल्याला. प्रतल काय आहे हे समजल्यानंतर आपण कुठल्या गोष्टी समजून घेणार आहोत. लक्ष द्यायचं. प्रतल म्हणजे जो सपाट पृष्ठभाग आहे त्याला आपण प्रतल म्हणतो. सपाट पृष्ठभाग कशाही प्रकारचा असतो त्याला. आणि त्या प्रतलामध्ये सर्व गोष्टी असतात. प्रतलामध्ये एक छोटा डॉट म्हणजे बिंदू प्रतलामध्ये आपण रेखाटू शकतो. आता पहा, एखादा हा बिंदू काढला, या बिंदूला हे नाव दिलं. हा बिंदू आणि जो बिंदू बाहेर असतो त्याला बाहेरच्या बाजूचा बिंदू असे म्हणतात. एका बिंदूतून अनेक रेषा काढल्या जातात. म्हणजे एक बिंदू असा आहे, त्या बिंदूपासून अनेक कितीही अनंत रेषा काढता येतात. त्यानंतर रेषाखंड कशाला म्हणतो आपण? रेषाखंड म्हणजे अशी रेषा की जी दोन्ही बाजूला खंडित आहे, म्हणजे त्यानंतर ती वाढू शकत नाही, त्याला आपण रेषाखंड असे म्हणतो. खंडित या शब्दाचा अर्थच असा आहे की ती दोन्ही बाजूने खंडित आहे, त्याला रेषाखंड असे म्हणतो. त्यानंतर रेषा दोन्ही बाजूने अमर्याद असते, ती कितीही वाढू शकते. विशिष्ट लांबी असते. 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड, 10 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड पद्धतीने रेषाखंड काढता येतो. रेषा दोन्ही बाजूने अमर्यादा असते, तिला बंधन नसतं. म्हणजे ती कितीही बाजूने वाढू शकते, म्हणजे दोन्ही बाजूने वाढत असते आणि कितीही लांब जात असते. त्यानंतर किरण एकाच बाजूने वाढत जाणारा असतो. याचं उदाहरण म्हणजे सूर्यापासून निघालेला प्रकाश किरण पृथ्वीपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा दूर जाऊ शकतो. म्हणजे किरणाला कुठलीही मर्यादा नाही. किरण हा एकाच बाजूने वाढत जाणार आहे, अमर्याद एकाच बाजूने वाढत जाणार आहे. रेषा जशी दोन्ही बाजूने वाढत जाणार आहे, तसा किरण फक्त एकाच बाजूने वाढत जाणार आहे. पहा, यानंतर महत्वाची संकल्पना आपल्याला समजून घ्यायची. कोण नेमकं कशाला म्हणायचं? पहा, एकाच आरंभ बिंदूपासून असणाऱ्या आणि एकाच रेषेवर नसणाऱ्या दोन किरणांमुळे होणारी आकृती म्हणजे कोण काय असतो? एकाच बिंदूपासून तयार होणारे दोन किरण, म्हणजे ते दोन्ही किरण एकाच बिंदूपासून सुरू होतात आणि वेगवेगळ्या दोन बाजूला जातात, त्याला किरण कोण असं आपण म्हणत असतो. आता पहा, कोण शिकवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. अशा चिन्हाचा वापर कोण दाखवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर महत्वाची एक गोष्ट म्हणजे एकरूप कोण. एकरूप म्हणजे काय? दोन्ही पण सारखेच कोण आहेत, ते एकरूप कोण दाखवण्यासाठी अशा चिन्हाचा वापर केला जातो. म्हणजे बरोबर चिन्ह असतं आणि बरोबर चिन्हाच्या वर असा उलटा येत असतो, ते एकरूपतेचं चिन्ह आहे. चला यानंतर
मार्केट मार्केट ते पेन घेतला होता ना ते नाही घेतला तीन आहे ना तीन त्याऐवजी मार्क्स घ्यायचं होतं. हा, घेतलं. तीन नंबर का तुमचं एक कोणा डबल आणि काय करायचं नाही केली शेवट चला लक्ष द्या या पेज कडं. पाहिजे ना चला लक्ष द्या इकडं. दिसणार नाही. चला लक्ष द्या. कोणाचे प्रकार आहेत पहा. पहिला प्रकार आहे शून्य कोण. शून्य कोण म्हणजे अशा पद्धतीचा कोण आहे, म्हणजे ही कोणाची पहिली भुजा आहे आणि दुसरी भुजा सुद्धा कोणाची त्याच्यावरच आहे. म्हणजे दोन्ही किरण एकाच मार्गाने चाललेले आहेत, दोन्ही भुजा बरोबर एकाच जागेवर आहेत, त्या कोणाला आपण शून्य कोण म्हणतो. पाहता दोन्ही किरण एकमेकावर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झाला नाही, या स्थितीत काड्यामधील कोणाला शून्य कोण म्हणतात. काड्यामधील किंवा किरणामधील म्हणायचं. किरण किंवा काड्या दोन शब्द आहेत पहा त्याला. काड्यामधील कोणाला शून्य कोण असे म्हणतात. त्यानंतर लघुकोण शून्यपेक्षा मोठा परंतु 90° मापापेक्षा लहान जो कोण आहे त्याला लघुकोण असे म्हणतात पहा. त्यानंतर पहा काटकोन 90° कोणाला आपण काटकोन म्हणतो. त्यानंतर विशाल कोण पहा. विशाल कोण 90° जास्त आणि 180° लहान असलेल्या कोणाला विशाल कोण असे म्हणतात. त्यानंतर सरळ कोण पहा. दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरून आकृतीची स्थिती मिळते त्याला सरळ कोण म्हणतात. सरळ कोण म्हणजे काय, एकाच आरंभ बिंदू मधून जाणारे दोन विरुद्ध दिशेने जाणारे दोन किरण त्याने तयार होणारा कोण हा 180° मापाचा असतो, त्याला आपण सरळ कोण असे म्हणतो. त्यानंतर प्रविशाल कोण पहा. प्रविशाल कोण 180° मापापेक्षा मोठा असतो आणि 360° मापापेक्षा लहान असतो. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा कोण या बाजूने मोजलेला आहे, हा आतल्या बाजूने मोजला जात नाही, तो बाहेरच्या बाजूने तयार झालेला असतो. आता पहा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आणखी एक वेगळं नाव आहे जे परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त ठरतं. पाहता
हे तुम्ही वहीत लिहून घ्या सर्वांनी. लघुकोन न्यूनकोन असेही म्हटले जाते. पहा, तुम्हाला नवोदय परीक्षेमध्ये प्रश्न आला न्यूनकोन, तर तुमच्या ती गोष्ट लक्षात आली पाहिजे. लघुकोनाला दुसरं नाव आहे न्यूनकोन. त्याचबरोबर काटकोन, काटकोनाला दुसरं एक नाव आहे समकोन. हे शब्द लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावर आधारित मग प्रश्नाची उत्तर द्यायची. त्याचबरोबर विशाल कोन, विशाल कोणाला नाव आहे अधिक कोन. पहा, षटकोन दुसरं नाव आहे ऋजुकोन. आणि ऋजुकोन. ऋजुकोन अशा प्रमाणे प्रविशाल कोणाला नाव आहे. हे नाव व्यवस्थित लिहून घ्या. पर्यायी नाव आहेत त्याला. शून्य कोणला शून्य कोणच म्हणतात, लघुकोनाला न्यूनकोन, काटकोनाला समकोन, विशाल कोणला अधिक कोन म्हणायचं, सरळ कोणला ऋजुकोन आणि प्रविशाल कोणला वृद्धकोन. अशा पद्धतीची नावे आहेत पहा सर्वांना. चला, हा सर्वांच्या लक्षात आलाच असेल. आता चला यानंतर पुढला भाग पाहू आपण. या ठिकाणी पहा, किरण, किरणाला नाव दिलेली. पहा, किरण कशा पद्धतीने वाचायचा, त्याचा आरंभ बिंदू कोणता, आरंभ बिंदू म्हणजे काय, या गोष्टी सर्व आपण पाहणार आहोत. या ठिकाणी किरण दिसतोय पहा तुम्हाला. हा किरण आहे QR आणि हा किरण आहे PS. पाहता, या QR किरणाचा आरंभ बिंदू आहे Q. QR या किरणाचा आरंभ बिंदू आहे Q. Q या बिंदू पासून किरण QR सुरू होतो आणि अमर्याद वाढत जातो. पहा, त्यानंतर किरण हा P बिंदू पासून सुरू होतो आणि अमर्याद पुढे पुढे वाढत जातो. आता या दोन्ही पण संकल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील. किरणामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक आरंभ बिंदू आणि दुसरा पुढला आहे तो किरणातील बिंदू आहे. आणि त्या दोन्ही बिंदूने त्या किरणाचं नाव सांगितलं जातं. पहा, या दोनच गोष्टी किरणामध्ये आहे. आणि सर्वात महत्वाचं काय आहे, किरणाला आरंभ बिंदू असतो. एका विशिष्ट बिंदू पासून तो किरण चालू होत असतो. आपण अंधाऱ्या प्रकाशामध्ये पाहिलं असेल, साधी बॅटरी आपण घेतली हातात, तर बॅटरीचा फोकस त्या बॅटरी पासून पुढे जात असतो. म्हणजे त्या किरणाला, प्रकाश किरणाला सुद्धा एक विशिष्ट आरंभ बिंदू असतो. सूर्यापासून निघलेला किरण असेल, सूर्य हा काय असतो त्या किरणासाठी आरंभ बिंदू असतो. तसंच या दोन्ही पण किरणांना काय आहे, एक आरंभ बिंदू आहे. त्या आरंभ बिंदू पासून तो किरण काय झालेला आहे, पुढं अमर्यादतेच्या दिशेने वाढत गेलेला आहे. पहा, चला यानंतर पुढे पाहू आपण. पाहता, कोण कोणता हे आता आपण पाहणार आहोत. या आकृतीमध्ये कोण दिलेला आहे PQR. आता यामध्ये कोणाचं वाचन काय असं करायचं आणि कोणाला महत्वाच्या गोष्टी काय आहेत पहा, हे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता पहा, सर्वात महत्वाचं कोणाचा शिरोबिंदू Q आहे. म्हणजेच Q या शिरोबिंदू पासून दोन किरण दोन दिशेला गेलेले आहेत. पहा, एक किरण आहे QR आणि दुसरा किरण आहे QP. आणि या दोन किरणाने काय झालेला आहे, हा कोन तयार झालेला आहे. आता यामध्ये असा एक प्रश्न येतो, समजा हा कोन आपण 40 अंश मापाचा आहे आता समजू थोडक्यात हा कोन. आता हा अंदाजे मी सांगतो तुम्हाला, 40 अंश मापाचा हा कोन आहे. या कोनामध्ये असा प्रश्न असतो, या दोन भुजा आणखीन
या पी बिंदू पासून पुढे वाढवली आणि आर बिंदू पासून पुढे वाढवली तर या कोणाच्या मापात फरक पडतो की ना पडतो अशा पद्धतीचा प्रश्न येतो. तर याचं उत्तर काय असतं की या कोणाच्या भुजा कितीही वाढवल्या, किंवा कितीही वाढवल्या तरी त्या कोणाच्या मापात बदल होणार नाही. का तर या शिरोबिंदूपाशीच तयार होत असतो नाही का. हा कोण कितीही भुजा वाढवल्या तरी तो कमी किंवा जास्त होणार नाही. आता पहा कोणाचं वाचन कसं करायचं पहा. कोणाचं वाचन तुम्ही करू शकता पी क्यू आर आणि वेगळ्या पद्धतीने क्यू कोण आणि क्यू पी त्यानंतर असं सुद्धा वाचन करू शकतात. कोणाला दोन भुजा आता भुजा म्हणजे तुम्हाला माहिती क्यूपी आणि दुसरी क्यू या दोन भुजा कोणाला आहेत आणि कोणाचा शिरोबिंदू काय आहे क्यू. आणि तुमच्या लक्षात आकृती काढून शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल हे. चला त्यानंतर पुढला भाग पाहू. यानंतर या पण स्लाइड मध्ये तेच सांगितलेलं आहे. कोणाचे घटक कोणाचा सर्वात महत्वाचा घटक आहे शिरोबिंदू यम आणि कोणाच्या भुजा. आता या कोणामध्ये भुजा यम एल ही एक कोणाची भुजा आहे आणि त्यानंतर भुजा एम एन ही एक कोणाची भुजा आहे. कोणाचं वाचन तर आपल्याला माहित झालेलं आहे. या कोणाचं वाचन कसं करू आपण कोण यल यम यन आणि दुसऱ्या बाजूने कोण यन यम यन आणि एक कोण यम असं सुद्धा या कोणाचं वाचन आपण करू शकतो. त्यानंतर पहा कोणाचे प्रकार आपण पाहिलेलेच आहेत. 90 अंशाच्या कोणाला आपण काटकोन म्हणतो पहा. त्यानंतर 90 पेक्षा कमी जो आहे त्याला लघुकोन म्हणायचं. आता तुम्हाला प्रश्न पडत काही 90 अंशाचा कोण लघुकोन असेल की काटकोन असेल नाही का. 90 अंशाचा कोण हा काटकोनच असतो. 89 अंशाचा घेतला तर लघुकोन जाईल आणि 91 म्हणला की तो विशाल कोनात जाईल. म्हणजे आपण जनरली म्हणतो काय म्हणतो समजा 0 ते 90 कोण असतो आणि 90 ते 180 अंश मापाचा कोण विशाल कोण असतो. म्हणजे तुमच्या मनात असा प्रश्न उपस्थित होतो 90 अंशाचा मग विशाल कोणात घ्यायचा का लघु कोणात घ्यायचा. तर त्यासाठी प्रकाश 90 अंश माप हे काटकोनात येतं. म्हणजे 89 तुमचा कोणात येईल 91 तुमचं विशाल कोणात येईल. अशा पद्धतीने फरक तो समजून घ्यायचा. आता पहा लघुकोन आपल्याला माहिती झालेला आहे 90 अंश मापापेक्षा कमी जो आहे तो लघुकोन. त्यानंतर पहा 90 अंश मापापेक्षा जास्त कोणाला काय म्हणायचं विशाल कोन. आता 90 अंशापेक्षा जास्त होतो पण 180 अंश मापापेक्षा काय आहे कमी आहे त्याला आपण विशाल कोन म्हणतो. कारण 180 अंश मापाला सरळ कोन होत असतो पहा. या ठिकाणी याला सरळ कोन म्हणायचं. सरळ कोन 180 अंश मापाचा असतो. त्यानंतर पहा शून्य कोन. शून्य कोनामध्ये काय असतं दोन्ही किरणांनी किंवा दोन्ही भुजांनी कुठल्याही प्रकारचा कोन केलेला नाही त्याला आपण शून्य कोन असे म्हणतो पहा. त्यानंतर प्रविशाल कोन पहा. प्रविशाल कोन कसा आहे पहा या ठिकाणी कोन WVU हा प्रविशाल कोन आहे. प्रविशाल कोन कशाला म्हणायचं जो कोन 180 अंश मापापेक्षा कसा आहे जास्त आहे आणि 360 अंश मापापेक्षा कमी आहे त्याला प्रविशाल कोन म्हणतो. लक्षात सर्वांच्या. आणि या बाजूने कोण मोजला जातो तो असा खालच्या बाजूने मोजला जात नाही कारण तो
पूर्ण फिरून आलेला असतो, म्हणूनच तो प्रविशाल कोण झालेला असतो. पण लक्ष द्या याच्याकडं, प्रविशाल कोण कशा पद्धतीने मोजायचा आणि कसा असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला माहिती आहे विषय अंश मापाचा असतो आणि त्याच्यापेक्षा मोठा झालेला आहे, म्हणून त्याला नाव प्रविशाल कोण असे दिलेलं आहे. इतका 360 अंश मापापेक्षा कमी आहे. मग 360 मापाचा कोणता कोण असेल, काय नाव असेल त्याला 360 अंशाच्या कोणाला? त्याला म्हणायचं पूर्ण कोण. पूर्ण फिरून एखाद्या शिल्लक आणि या ठिकाणी कोण मोजताना असा पूर्ण या ठिकाणीपर्यंत आणला जातो, त्याला म्हणायचं पूर्ण कोण. आता पूर्ण कोणाची स्लाइड या ठिकाणी दिलेली नाही, पण पूर्ण कोण इम्प्लिकेशन पर प्रश्न येतो तो मी तुम्हाला सांगतो. एक सायकलचा चाक आहे आणि त्या सायकलच्या आणि त्या प्रत्येक दोन कोणामध्ये होणारा कोण किती आवश्यक येईल, किंवा त्याच्या मध्ये दोन कोणामध्ये होणारा कोण किती आवश्यक असेल, असा उपयोजनात्मक किंवा आकलनात्मक प्रश्न पूर्ण कोण पहा. त्यासाठी पूर्ण कोण म्हणजे वर्तुळाचा पूर्ण कोण हा 360 अंश मापाचा असतो, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला इन सायकलच्या चाकाचं उदाहरण, ताराचं उदाहरण येईल त्याच्यामधल्या, त्यावेळेस तुम्हाला तो 360 अंश मापाचा आहे असं समजून घेणं गरजेचं असतं. पहा या ठिकाणी पूर्ण कोण आलेला आहे. पूर्ण कोण कसं दाखवलेलं आहे, पूर्ण मोजलेला आहे याला या ठिकाणापर्यंत, म्हणजे तो 360 अंश मापाचा झालेला आहे. वर्तुळाचा पूर्ण कोण हा 360 अंश मापाचा असतो. पहा समजलं का सर्वांना? तुमच्या काही गोष्टी असतील तर वहीत नोट डाऊन करत चला. चला यानंतर या ठिकाणी अंतर्भाग आणि बाह्य भागातील बिंदू दाखवलेले आहेत. आता पहा या ठिकाणी कोण DEF हा एक कोण दिलेला आहे या ठिकाणी आणि त्याच्या अंतर्भागात असलेले बिंदू आणि बाह्य भागात असलेले बिंदू दाखवलेले आहेत. पहा आता पहा ये हा बिंदू आहे, हा कोणाच्या अंतर्भागात आहे, ते हा बिंदू आहे, हा कोणाच्या अंतर्भागात आहे. त्याचबरोबर सी हा बिंदू सुद्धा कोणाच्या अंतर्भागात आहे. त्यानंतर डी बिंदू कुठे रे, डी हा बिंदू कोणावर आहे, ही हा शिरोबिंदू आहे. एफ हा बिंदू कोणावर आहे. त्यानंतर कोणाच्या बहिर्भागात असलेला बिंदू एम हा आहे, म्हणजे बहिर म्हणजे बाहेर भागात, कोणाच्या अंतर्भागात नाही, तो आतल्या भागात नाही, बाहेरच्या बाजूला आहे तो बिंदू. एन सुद्धा भागात आहे, एन सुद्धा बहिर्भागात आहे, बाहेरच्या भागात आहे. या ठिकाणी सांगितलंय कोणाच्या असलेले बिंदू एपीसी हे बिंदू कोणाच्या अंतर्भागात आहेत. त्यानंतर कोणाचा डी DEF हा कोणाचाच भाग आहे, कोणावर असलेले बिंदू आहेत हे. त्यानंतर कोणाच्या बहिर्भागातील बिंदू एन हे 3 बिंदू कोणाच्या बाह्य भागामध्ये आहेत. पहा चला यानंतर पुढला भाग पाहू. प्रश्नाची उत्तर द्यायला सर्वजण तयार व्हा. सोबतच्या आकृतीतील शिरोबिंदूची संख्या किती? सर्वांनी मोजायचे शिरोबिंदू. पहा आकृतीला किती असतील आणि बरोबर उत्तर कमेंट मध्ये टाकायचं आहे. मोजा, काय प्रयत्न कशा पद्धतीने करताय. मोजले का शिरोबिंदू?
चला लक्ष द्या इकडं. शिरोबिंदू कोणकोणते पहा. हा एक शिरोबिंदू आहे, हा 2, हा 3, 4, 5, 6, 7, 8, म्हणजेच या आकृतीमध्ये 8 शिरोबिंदू आहेत. ज्या बरोबर उत्तर काढलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. समजलं का प्रश्न सर्वांना? आणि प्रश्नामधून असे समजून घ्या, काय विचारलेलं होतं प्रश्नात? शिरोबिंदूंची संख्या. मग शिरोबिंदू कशाला म्हणायचं ही गोष्ट तुमच्या अगोदरच लक्षात आलेली आहे, कारण अगोदरच हा भाग घेतलेला आहे. ज्या बिंदूपासून 2 रेषा जातात, 3 रेषा जातात किंवा 3 किरण जातात त्यांना आपण शिरोबिंदू म्हणतो. किंवा ज्या बिंदूपासून किरण चालू होतो, रेषा चालू होते, रेषाखंड चालू होतो, रेषा चालू नाही होत, रेषाखंड चालू होतो किंवा खंडित केला जातो, त्याला शिरोबिंदू म्हटले जाते. चला यानंतर पुढे पाहू. पहा पुढला प्रश्न पहा. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू. पहा व्यवस्थित वाचा. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील? हा प्रश्न आहे बा परीक्षेत आलेला. फेब्रुवारी 2019च्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. किती शिरोबिंदू असतील? उत्तर सांगा सर्वांनी. आलं उत्तर सर्वांचं? सर्वांना माहित आहे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, बरोबर आहे? एक त्रिकोण काढला आपण, हा त्रिकोण काढला मी. या त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत, सर्वांना माहिती. आणि असा त्रिकोण दुसरा जोडायचा आहे आणि जोडून काय तयार होतोय? चौकोन तयार होतोय. तयार होणाऱ्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील असा प्रश्न आहे. मग काही विद्यार्थी असं म्हणू शकतात की त्रिकोणामध्ये एका त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत, दुसरा आणखीन एक त्रिकोण आहे, मग त्याला पण 3 शिरोबिंदू आहेत, मिळून 6 शिरोबिंदू तयार होतील. आता सुद्धा उत्तर असू शकतं काही विद्यार्थ्यांचं. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला विचार केलेला आहे त्यांचं उत्तर वेगळं असू शकतं. पहा कशा पद्धतीने वेगळं ते आपण पाहू. पहा यामध्ये दोन्ही त्रिकोणामध्ये एक कॉमन म्हणजे सामायिक शिरोबिंदू येतो. पहा ज्यावेळेस त्रिकोण जोडला जातो त्यावेळेस तो सामायिक शिरोबिंदू होतोय. आता शिरोबिंदू किती आले पहा? 1, 2, 3 आणि 4. हे 4 शिरोबिंदू आले. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? किती शिरोबिंदू असतील? 4 शिरोबिंदू असतील. अशा पद्धतीने आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे याचं उत्तर काढताना काय करायचंय? सर्वात महत्वाचं, प्रश्नामध्ये जसं सांगितलंय त्या पद्धतीने कच्ची एक छोटीशी कृती केली की तुमचं ते उत्तर क्लिअर येणार आहे. आणि थोडं अनुभवाने द्यायला गेलं तर उत्तर थोडस चुकल्यासारखं होतं बा. त्यासाठी एक छोटीशी कृती करणं गरजेचं असतं त्या ठिकाणी, आणि त्यानंतर उत्तर आपलं बरोबर येतं. आलं लक्षात? सर्वांचं उत्तर आलं. ज्या मुलांचं उत्तर बरोबर आलंय त्यांना सगळ्यांना व्हेरी गुड, खूप छान. पहा यानंतर चला आता पुढे पाहू आपण पुढला प्रश्न. आता पहा या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे सर्वांनी आणि वाचून उत्तर द्यायचंय. पहा त्यातून आता प्रश्न असा आहे, खालील आकृतीतील लघुकोणाची संख्या किती आहे? लघुकोण विचारलंय. पहा उत्तर जमतंय का विद्यार्थ्यांना? उत्तर काढण्याचा सर्वांनी प्रयत्न करा.
आलं उत्तर सर्वांना? पाहता आकृतीत लघुकोनाची संख्या, लघुकोन ही संकल्पना आपली क्लिअर आहे. लघुकोन कशाला म्हणतोय आपण? जो कोण 90° कमी आहे त्या कोणाला लघुकोन असे म्हणतोय. आता पहा या ठिकाणी तयार कोण कसा आहे? बीडी हा एक रेषाखंड आहे आणि एसी हा एक रेषाखंड आहे. हा 90 दिसतोय पहा. या ठिकाणी होणारा कोण कसा असेल? 90° मापाचा असेल. हा 90° आहे, हा 90° आहे, हा 90° आहे आणि हा 90° आहे. म्हणजे या कोणांचा विषय मिटलेला आहे पहा. हे कोण लघुकोन नाहीत, हे 90° ते काटकोनामध्ये येतात. आता लघुकोन कोणता होतो? या ठिकाणी एक लघुकोन होतोय पहा. हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा आणि हा आठवा. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये किती लघुकोन तयार झाले? 8. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे त्यांना व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर आपण या पुढील प्रश्न पाहू. पुढला प्रश्न, कोणत्या आपण इन्स्ट्रुमेंट किंवा संसाधन म्हणजे पारदर्शक असं साधन असतं की त्याला खालची रेषा आपल्याला दिसते वरची. अर्धगोलाकार असतं पहा. आता वर्तुळाकार पण कोनमापक आलेले आहेत, पण अर्धवर्तुळाकार किंवा वर्तुळाकार कोनमापक आहेत त्यामध्ये असणारी संलग्न रेषा असते पहा. त्यामध्ये त्या संलग्न रेषेमुळे किती अंशाचा कोन तयार होतो? आता मी सुरुवातीला सांगितलं होतं संदर्भ रेषा किंवा आरंभ रेषा म्हणजे सुरुवातीची रेषा. समजा कोनमापकामध्ये सर्वात तळाची रेषा असते पहा आणि या ठिकाणावरून माप मोजायला सुरू होतं नाही का? या ठिकाणी 10 असेल, 20 असेल. या रेषेमुळं तयार होणारा कोन किती अंशाचा असेल असा प्रश्न आहे. त्यामध्ये पर्याय दिले 0°, 90°, 180°, 360°. तर पहा ही जी संदर्भ रेषा आहे ही जास्ती कुठेही हललेली नाही, ती एकाच झालेली आहे. एका शिरोबिंदू पासून निघून ती पुढे चाललेली आहे. म्हणून त्या संलग्न रेषेमध्ये आता मुलांचं उत्तर किती आलंय तुमचं तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे किंवा लिहून घेतलेलं आहे ते पहा. आता मी काय सांगतोय त्याचं उत्तर, संदर्भ रेषेमुळे तयार होणारा कोन हा 0° मापाचा असतो. म्हणजे ही संदर्भ रेषा जास्ती हललेली नाही, एकाच जागेवर आहे. या संदर्भ रेषेमुळे तयार होणारा कोन हा 0° मापाचा असेल. 0° हे ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. पाहता संदर्भ रेषा ही संकल्पना पहिली समजून घ्या. संदर्भ रेषा कशाला म्हणायचं? तर कोनमापकामध्ये माप मोजायला ज्या रेषेपासून आपण चालू करतो त्याला आपण संदर्भ रेषा असे म्हणतो किंवा त्याला आरंभ रेषा सुद्धा म्हणायचं. 2 नाव आहेत त्याला. आरंभ म्हणजे तिथून सुरुवात केली आणि संदर्भ रेषा कोण मोजायला ज्या ठिकाणावरून चालू केलं त्या रेषेला संदर्भ रेषा असे म्हणतात. आणि कोनमापकाच्या संदर्भ रेषेमुळे 0° कोन तयार होतो. आज सर्वांच्या लक्षात. चला यानंतर पुढला प्रश्न पाहू आपण. पहा परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. संकल्पना शिकवतानाच मी सांगितलं होतं. पहा प्रश्न व्यवस्थित होता. भुजा वाढविल्यास कोणाच्या मापात काय फरक पडतो? म्हणजे समजा हा कोण आहे, कोण आहे मी आणि या कोणाच्या भुजा पर्यंत आहेत, ह्या आणखीन पण वाढवत गेलो मी.
कोणाकडे गेलो तर याच्या मापात काय होईल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता त्यामध्ये पर्याय आहे कोणाचे माप वाढते, कोणाचे माप कमी होते, कोणाचे माप तेवढेच राहते म्हणजे तेवढेच, कोणाचे माप दुप्पट होते. अशा पद्धतीने पर्याय आहेत. काय काय उत्तर आहे पहा, गेस करा, उत्तर वहीमध्ये नोट करून घ्या. कारण अशाच प्रकारचे आकलनात्मक प्रश्न जास्तीत जास्त परीक्षेमध्ये विचारले जातात. तुम्हाला सर्व विचारता तुमची संकल्पना किती क्लिअर आहे हे पाहण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पहा यामध्ये कोणाच्या दोन्ही भुजा वाढवल्या, कितीही वाढवल्या, अमर्याद वाढवल्या तरी कोणाच्या मापात काही बदल होत नाही. म्हणजे कोणाचे माप काय होणार आहे तेवढेच राहणार आहे, त्यात कसलाही बदल होणार नाही. पहा ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं, मनात होतं, नोट डाऊन केलेलं होतं, त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. चला त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. घड्याळ 6 वाजले आहेत तर तास व मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. आता घड्याळ तुमची संकल्पना क्लिअर आहे, भिंतीवर घड्याळ पाहता, शाळेत पाहता, घरी पाहता, घड्याळामध्ये 6 वाजलेले आहेत, घड्याळ माहिती आहे तुम्हाला. प्रश्नाचं उत्तर माझ्या अगोदर तुमचं तयार आहे आणि असायला पण पाहिजे. 12 या ठिकाणी 6 आहेत. आता पहा तास काटा 6 कडे आहे आणि मिनिट काटा कुठे आहे 12 कडे आहे. अशा वेळेस कुठला कोन तयार होईल असं विचारलेलं आहे. यावेळेस काय होणार आहे 180 अंश मापाचा कोन तयार होणार आहे. 6 वाजले असता घड्याळामध्ये. आलं सर्वांचं उत्तर बरोबर. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलं त्यांना व्हेरी गुड, खूप छान त्या विद्यार्थ्यांसाठी. यानंतर पहा पुढला प्रश्न आपण पाहू. खाली काही विधाने दिली आहेत त्यावरून अचूक पर्याय शोधा. पाहता या ठिकाणी थोडं विचार करायचा आहे. पहा विचार करून उत्तर द्यायचं, घाई गडबडीत उत्तर द्यायचं नाही. आपण काय करतो प्रश्न वाचला की अतिशय सोपा आहे, खूप सोपा आहे, यापेक्षा खूप अवघड सोडवलंय आम्ही असं करतो आणि मग प्रश्नाचं उत्तर चुकतं. पहा काही वेळेस आपलं खाली काही विधाने दिली आहेत पहा त्यावरून अचूक पर्याय शोधा. आता पहा विधान काय केलेलं आहे, आयताचे सर्वच कोन काटकोन असतात. आणि दुसरं विधान आहे सर्वच कोन काटकोन असतीलच असे नाही. दोन विधानं दिलेत. आता या दोन उदाहरणाची पडताळणी करायची आणि उत्तर तुम्ही तुमचं तयार ठेवायचं. पहा विचार करा या दोन्ही पण गोष्टीवर. आयताचे सर्व कोन काटकोन असतात म्हणजे ते काटकोनच आहेत असं ते विधान आहे. आणि चौरसाचे कोन काटकोन असतीलच असं नाही म्हणजे चौरसाचे कोन काही 90 अंश असतील, 90 अंशापेक्षा कमी असतील, काही 90 अंशापेक्षा जास्त असतील, म्हणजे काटकोन असतीलच असे नाहीत म्हणजे काटकोन नाही असं ते विधान आहे. मग कोणतं विधान बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे पहा. आयताचे सर्व कोन काटकोन असतात हे विधान बरोबर आहे का याची पडताळणी करा. पहा मी आयताची आकृती काढतो. पहा आणि मी सांगितलं आयताच्या समोरासमोरील बाजूची लांबी कशी असते सारखी असते बरोबर. लांबीमध्ये बदल होत नाही आणि रुंदी पण समोरासमोरील जी आहे ती सारखी असते. ही 4 असेल तर ती 4 असेल, ही 8 असेल तर ही 8 असेल. म्हणजेच लांबीमध्ये बदल नाही म्हणजेच आयताचे सर्व कोन कसे असतात काटकोन असतात. पहा बरोबर आहे का.
आयताचे सर्व कोण काटकोनच असतात, त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. आणि कोण जर कमी जास्त असेल तर तो आयत होणारच नाही. ज्या आकृतीला आपण आयत म्हणतो त्या आकृतीचे सर्व कोण हे 90 मापाचे असतात. आता चौरस पाहू, पहा चौरसाची आकृती पहा. आता थोडी कमी जास्त झाली असेल इथं, पण समजून घ्या. चौरसाची बाजू सारखे असतात पहा. चौरसाची एक बाजू 4 सेंटीमीटर असेल तर उरलेले 3 सुद्धा काय असतील, 4च असतील. चौरसाचा प्रश्न आला तर तुम्हाला सांगितलं जातं 10 सेंटीमीटर लांबी त्या ठिकाणी 2 माप दिली जात नाहीत किंवा 3 माप चौरसाला कधीच दिली जात नाहीत. म्हणजे एकच माप असतं. म्हणजेच कोण हा कोणच असतो. जर त्या आकृतीमध्ये कोण कमी जास्त असेल तर ती आकृती चौरस होणारच नाही. समलंब चौकोन असेल तर चौकोन म्हणायचं. समलंब चौकोन असेल किंवा मग वेगळं चौकोन असेल त्याला चौकोन म्हणायचं. तो चौरस होणार नाही. चौरस कशाला म्हणायचं, या आकृतीच्या सर्व बाजू सारख्या आहेत आणि सर्व काटकोन आहेत 90 अंशाचे, त्याच आकृतीला चौरस असे म्हणतात. म्हणजे हे दुसरं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं काय आहे चुकीचं आहे. काटकोन असतील असे नाही, असं नाही. काटकोन आहेत सर्व कोण काटकोनच पाहिजे, त्याच वेळेस ती आकृती काय होणार आहे, चौरस होणार आहे. मग कुठे बरोबर नाही, हा पर्याय चुकला. त्यानंतर दोन्ही चूक, हा पण चुकीचा आहे पर्याय. चूक हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर काय ये चूक पण बी बरोबर, हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ए बरोबर म्हणजे हे विधान बरोबर आहे आणि बी विधान काय आहे, चूक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर काढलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर आपण या पुढील प्रश्न पाहू. सात नंबर प्रश्न वाचा सर्वांनी पहा. शेवटच्या आकृतीत एकूण लघुकोन किती असते ना, तुम्हाला पण या ठिकाणी फक्त पण विचारले. आता तो काटकोन होणार म्हणजे लघुकोनात येणार नाही. उत्तर काढण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. मोजा सोबतच्या आकृतीत एकूण लघुकोन किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. लघुकोन मोजा सर्वांनी. तुमचं पाहता मी या ठिकाणी लघुकोन मोजून दाखवतो तुम्हाला. तुमचं उत्तर आतापर्यंत तयार झालेलं असेल. पाहू हा एक लघुकोन झाला. 2 3 4 5 6 7 8 लघुकोन या आकृतीमध्ये तयार झालेत. पहा 8 पेक्षा वेगळं उत्तर आहे कोणाचं, 8 लघुकोन तयार झालेत. कारण तुम्ही म्हणता आणखी न पण आणखी कोण या आकृतीमध्ये तयार होतात. पण आणि त्याच्यापेक्षा जास्त घ्यायला गेलो की तो विशाल कोण मध्ये जातो. लघुकोन हा पर्याय असल्यामुळं दिलेल्या आकृतीमध्ये काय होतात, लघुकोन होतात. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर होतं त्यांना सर्वांना व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर आपण पुढला प्रश्न पाहू. असेल कमाल किती प्रकारे करता येते. कमाल नवोदय मध्ये शब्द येतो पहा, कमाल आणि किमान. कमाल म्हणजे जास्तीत जास्त. शब्दाचा समजून घ्यायचा सुरुवातीला कमाल जास्तीत जास्त आणि किमान कमीत कमी. कमाल किती प्रकारे कोणाचे वाचन करता येते, 1 2 3 5.
उत्तर लगेच पहा. चला या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक कोण काढतो मी. कोण बीसी काढलेला आहे मी. याचं वाचन किती प्रकारे आपल्याला करता येईल. तर असं करतो मग कोण किंवा ए बी सी. त्यानंतर दुसऱ्या पद्धतीने कोण बी सी ए. इथं कोणाचं चिन्ह असतं. 3 नंबर चिन्ह अशा प्रकारे वाचन करता येतं. कोण बी या पद्धतीने सुद्धा कोणाचं वाचन करता येतं. म्हणजेच कोणाचे वाचन हे 3 प्रकारे करता येतं. आणि सर्वांचं बरोबर. ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर होतं त्यांना व्हेरी गुड. खूप छान. पहा यानंतर आपण या पुढील प्रश्न पाहू. पहा या ठिकाणी प्रश्नावरच्या सोबतच्या आकृतीमधील लघुकोणाचे नाव लिहा. म्हणजे लघुकोणाचं नाव काय आहे या आकृतीमध्ये ते लिहायचंय आपल्याला. पाहता या ठिकाणी हा कोण, हा लघुकोण नाही, हा विशाल कोण होईल. आणि हा सरळ कोण आहे. म्हणजे लघुकोण एकच आहे. लघुकोण आहे आणि त्या लघुकोणाचे नाव काय असेल. एक अँगल PQR क्यू अँगल IQP. असं 2 प्रकारे कोणत्या तरी एका प्रकारे असेल. पाहू इथं आता HQP हा अँगल लघुकोण नाही. त्यानंतर अँगल PQS हा सुद्धा लघुकोण नाही. त्यानंतर अँगल PQR म्हणजे हा दिलेला PQR. त्यानंतर SQR हा सुद्धा लघुकोण नाही. म्हणजे एकच उत्तर बरोबर ते म्हणजे 3 नंबरचं अँगल PQR. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड. खूप छान. चला पुढील प्रश्न पाहू. 11 प्रश्न पहा. महत्वाचा प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारले जातात. पहा नवोदय शिष्यवृत्ती दोन्ही प्रकारात यावर आधारित प्रश्न येतात. सकाळी 7 ते 8 या वेळेस काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन किती वेळा होईल असा प्रश्न आहे. या ठिकाणी 7 ते 8 एकच तास चाललंय. काही 5 तासाचे प्रश्न येतात. तुम्हाला विचारलं सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेस किती वेळा काटकोन होईल. 5 काटा आणि मिनिट काटा. अशा वेळेस तुम्हाला एका फॉर्म्युला माहित असला की तुम्ही 10 तासाचे सुद्धा काटकोन काढू शकता. चला उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी किती वेळा काटकोन होईल. चला पाहू किती जणांना उत्तर बरोबर येत आहे. मी घड्याळ करतो या ठिकाणी. या ठिकाणी 12 आहेत, 6 आहेत, 3 आहेत. या ठिकाणी 9 आहे. पहा या ठिकाणी 7 आहेत, 8 आहेत, 10 आहे, 11 आहे, 1 आहे, 2 आहे. आता 7 ते 30 अंशाचा असतो. या ठिकाणी आल्यानंतर या 9 अंशाचा कोण होईल. त्यानंतर या ठिकाणी आला हिता आला. हिता कुठतरी आला. या ठिकाणी 9 अंशाचा कोण होईल. म्हणजे एका तासात 2
अंशाचा कोण होतो का कोण होतो फक्त लक्षात ठेवायचं. एका तासात 2 वेळा पहा इथं आहे का 3 नंबरचा पर्याय आहे पहा. 2 वेळा काट कोण होतो मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात. आणि एकदा तुमच्या हे लक्षात आलं ना महत्वाच्या इथे नोट डाऊन करून घ्या. महत्वाचा प्रश्न आहे एका तासामध्ये मिनिट काटा आणि तास काटा यांच्यात 90 अंशाचा कोन हा 2 वेळा होतो. याच्या तुम्हाला 10 तासाचा जरी प्रश्न आला ना तुम्ही तोंडी लगेच उत्तर त्याचं देऊ शकता. पहा ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. चला यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. 2 कोनांची बेरीज कोणत्या प्रकारचा कोन दर्शवू शकेल? हा उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. कोण असेल का कोण असेल विशाल कोण असेल वरील सर्व काय तुमचं उत्तर येतंय पहा. 2 कोनांची बेरीज कोणत्या प्रकारचा कोन दर्शवू शकते? तर लघुकोन किती मापाचा आहे? 20 अंशाचा 20 अंशाचा असेल तर दोन्ही मिळून 45 असेल तर कोण तयार होईल किंवा 60 अंशाचा असेल तर विशाल कोण तयार होईल. म्हणजे लघुकोन कोणत्या मापाचे ते यावर डिपेंड आहे ते. पण जनरली ज्यावेळेस असं वाक्य येतं त्यावेळेस तुमचं उत्तर येणार आहे वरील सर्व पर्याय बरोबर. ज्या विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं होतं त्यांच्यासाठी व्हेरी गुड, खूप छान. पहा त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे. चला व्यासाला काय म्हणतात ना. आता हे बरेच वेळा या क्लासमध्ये सांगितलंय मी तुम्हाला. पहा संदर्भ पैकी एकही नाही. त्याला काय म्हणायचं ज्या वर्तुळाचा वर्तुळाचा भाग आहे त्या वर्तुळाच्या व्यासाला रेषेला आपण रेषा म्हणत होतो. बरोबर आहे. ज्यावेळेस सुरुवात ज्या ठिकाणावरून चालू होते त्याला संदर्भ रेषा असे म्हटले जाते. म्हणजे ते खालची जी सुरुवातीची रेषा आहे ती आहे म्हणजे वर्तुळाचा जे थोडक्यात मधली जी भाग आहे त्याला काय म्हणतो आपण संदर्भ रेषा. म्हणजे त्या ठिकाणावरून कोन मापकाचे माप मोजण्यासाठी सुरुवात होते. अशा पद्धतीने आपलं लेक्चर या ठिकाणी संपणार आहे थोड्याच वेळात. आज आपण कोन पाहिले, कोनाचे प्रकार पाहिले, प्रतल पाहिलं. प्रतलामध्ये बिंदू असतात, रेषा किरण रेषा खंड या कोनाच्या मूलभूत गोष्टी पाहिल्या. आणि मी अपेक्षा करतो की त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील आणि त्याच्यावर तुम्ही आज शिकलेल्या भागावर रिव्हिजन करायचे आहे. त्याला अनुसरून काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून हा भाग आपला परफेक्ट होईल. आणि या घटकावर येणाऱ्या कसल्याही प्रश्नासाठी आपण सज्ज असू अशा पद्धतीने आपण अभ्यास करूया. आणि येत्या परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.